नमस्कार मंडळी, कसे आहात? मैच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण थोडीशी वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत. तर इथे पहा, आपण हे मुळ्याची पानं घेतली आहेत. मुळ्याची पानं सहसा आपण फेकून देत असतो, परंतु यापासून अप्रतिम अशी आणि चविष्ट अशी ही भाजी बनत असते. तर सर्वप्रथम आपण ही पानं घेऊन त्याला अशा पद्धतीने शिजवून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली पानं जी आहेत मुळ्याची, तर ती शिजवून चांगली मऊ झालेली आहेत. अगदी 1-2 वाफेमध्ये ही पानं शिजतात. तर तुम्ही म्हणाल की ही पानं का शिजवायची? कारण याला थोडेसे काटे असतात. तर ते काटे मऊ होण्यासाठी आणि भाजी लवकर शिजण्यासाठी आणि त्याच्या चवीमध्ये वाढ होण्यासाठी आपण अशा पद्धतीने ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने ही भाजी आपण शिजवून त्यातलं पाणी चांगलं पिळून काढून घेणार आहोत आणि यानंतर याला बारीक अशी छान चॉप करून घेणार आहोत आपण. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व व्यवस्थित असे चॉप करून घेतलं आहे. यानंतर इथे आपण सर्व फोडणीचं साहित्य घेतलं आहे. टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि दाण्याचं कूट घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक कढई घेतली आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालणार आहोत आपण. यानंतर आपण यामध्ये जे लसूण घेतले आहेत तर त्या लसणाचे आपण काप बारीक करून सर्वप्रथम घालणार आहोत फोडणीमध्ये. आपले लसूण चांगले भाजून घ्यायचे आहे. तर इथे आपण सर्व लसूण जे आहे तर ते अगदी छानपैकी भाजून घेतले आहे. यानंतर जो बारीक चॉप केलेला कांदा आहे तर तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा देखील आपण लालसर असा छान असा भाजून घेणार आहोत. तर इथे आपला कांदा देखील छान भाजल्यानंतर आपण जी हिरवी मिरची घेतलेली आहे तर ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हिरवी मिरची देखील आपण छानपैकी चांगली भाजून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आपण की आपली मिरची देखील छान अशी भाजून झाली आहे. यानंतर आपण यामध्ये आपण जो टोमॅटो घेतला आहे बारीक चॉप करून तो घालणार आहोत. टोमॅटो खूप जास्ती नाही घालायचं, अर्धाच टोमॅटो मी इथे वापरत आहे. थोडीशी आंबट चव येण्यासाठी आपण इथं टोमॅटो वापरणार आहोत आणि टोमॅटो देखील छान मऊ असा भाजेपर्यंत आपण हे सर्व मिश्रण असंच व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही फोडणीमध्ये जे साहित्य घातलं आहे ती छानपैकी भाजून झालं आहे. यानंतर आपण यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. अर्धा चमचा म्हणजे माझा हा चमचा जो आहे तर तो बारीक आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा सांगत आहे. तर अगदी 2 ते 3 चिमूट अशी आपण हळद यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हळद देखील अगदी छान अशी आपण थोडीशी मंद आचेवरतीच व्यवस्थित भाजून घेणार आहोत, जेणेकरून या मसाल्याला हळद अगदी व्यवस्थितरित्या लागणार आहे. यानंतर आपण थोडीशी चिमूटभर किंवा आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आपली भाजी आहे तसं चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करून घेणार आहोत आणि हळद मीठ अगदी व्यवस्थितरित्या या मसाल्याला लागेल या हिशोबाने आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. यानंतर जी आपण भाजी चिरून घेतलेली आहे तर ती यामध्ये आपण घालून घेणार आहोत. सर्व भाजी जी कापून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे तर ती आपण सर्व यामध्ये ॲड करून घेत आहोत आणि छानपैकी आपण ही भाजी जी आहे जशी आपण मेथीची भाजी करतो तर सेम त्याच पद्धतीने आपण ही छानपैकी अशी वाफवून घेणार आहोत पुन्हा अशी मिक्स करून. तर सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव झाले की आपण याला 1 ते 2 मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली भाजी जी आहे ती छान अशी वाफलेली आहे
आणि तुम्ही पाहू शकता की अगदी छान अशी संपूर्ण जे जिन्नस आहेत ते एकजीव झालेले आहेत. आणि यावरती आपण थोडंसं दाण्याचं कूट नंतरून घालून घेणार आहोत. तर इथे दाण्याचं कूट आणि भाजी जी आहे तर ती व्यवस्थित अशी एकजीव करून आपण याला देखील अगदी एक वाफच काढून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण यावरती झाकण ठेवून छानपैकी दाण्याचं कूट आणि भाजी एकत्र व्यवस्थित होण्यासाठी एक वाफ काढून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपली भाजी जी आहे ती खूप छान पद्धतीने इथे बनवून तयार झालेली आहे. आणि अशी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते. ही भाजी थोडीशी युनिक आहे, त्यामुळे ही भाजी नक्कीच करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे तर ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी जर एक वेळेस जरी खाल्ली तरी सुद्धा तुम्हाला खूप आवडेल. तर नक्कीच ही भाजी ट्राय करून पहा. आणि अजून आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल आपण, तर आपल्या चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.